आणि दरम्यान काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी आग्रही असताना अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। तर अर्ज दाखल केल्यानंतर पुढची रणनीती ठरवू असं नाना पटोले म्हणाले। पाहूयात। एकंदरीत महाविकास आघाडी म्हणून जेव्हा इंडिया अलायन्स म्हणून जेव्हा काही निर्णय होतात तर त्या निर्णय प्रक्रियेची एक प्रोटोकॉल आहे, एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीचा अवलंब होऊन सर्व निर्णय हे होणं अपेक्षित आहे। मात्र सदर उमेदवारीच्या अनुषंगानं ती प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही आणि त्यासोबतच आगामी काळात ज्या निवडणूक होणार आहे त्या संदर्भात देखील भूमिका आणि धोरण हे आताच ठरवणं गरजेचं आहे। त्या चर्चामध्ये कुठेतरी खोळंबा झालेला असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याजवळ कुठलाही गत्यंतर नाही, दुसरा मार्ग नाही। संजय राऊतावर आता प्रतिक्रिया देणं बंद आम्ही केलेलं आहे, कारण की संजय राऊत काय बोलतो काय नाही बोलत त्याच्यावर मग मला त्याच्यावर काही कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचा निर्णय, ज्या पक्षाचा निर्णय त्यांना ज्या पद्धतीने घ्यायचा तो त्यांनी घेतला। आता आम्हाला आमचा निर्णय काय करायचा तो आम्ही ठरवू। आणि दरम्यान काँग्रेसनं मोठं विजन ठेवावं असं खासदार संजय राऊत यांनी सुनावलंय। 2029 मध्ये संधी मिळाली तर आमच्याच पाठिंब्यावरती काँग्रेसचा पंतप्रधान होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांची ताकद वाढवण्याचं काम करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आम्ही चर्चा करू। काँग्रेसशी आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत। मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, के सी वेणुगोपाल असतील, रमेश चेन्नीथलाजी असतील, ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो स्थानिक नेत्यांची, तरीही चर्चेतून मार्ग निघेल। 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर। त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो। उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं विजन ठेवा। आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे। काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये